महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. चांडोली फाटा कोर्ट रोडच्या दयनीय अवस्थेविरोधात वकिलांसह नागरिकांचे आंदोलन. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. चांडोली फाटा ते कोर्ट रोड या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त नागरिक आणि वकिलांनी स्थानिक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वाहतुकीला होणारा अडथळा, नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेला धोका याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोपटराव तांबे पाटील, खेड वकील संघटनेचे माजी अध्यक्ष वैभव कर्वे, अरुण मुळूक, तात्यासाहेब पानसरे, घोडेगाव संघटनेचे माजी अध्यक्ष समीर निघोट, बाळासाहेब गायकवाड, सुनील वाळुंज, विजयकुमार भगत, विक्रम कड, लहुदादा तरडे यांच्यासह अनेक वकील आणि नागरिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अन्यथा अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला. या रस्त्यासाठी शासनाने सुमारे 22 ते 30 कोटीचा निधी या ठिकाणी टाकलेला असून रस्त्याचं काम कडूसपासून सुरू केलेलं आहे. पण या ठिकाणचे रस्त्याचे ठेकेदार आणि स्थानिक प्रशासन या ठिकाणी जाणीवपूर्वक हा रस्ता इथून सुरू करत नाही. अनेक वेळा त्यांच्याशी मागणी करून चर्चा करून सुद्धा त्याकडं जाणीवपूर्वक स्थानिक प्रशासन आणि ठेकेदार दुर्लक्षित आहे. तर माझं असं शासनाला अधिकाऱ्यांना म्हणणं आहे की संबंधित ठेकेदाराला ताबडतोब उद्यापासून हा रस्ता सुरू करून लोकांची गैरसोय टाळावी आणि अन्यथा आमची खेड तालुका वकील संघटना हे आंदोलन अधिक तीव्र होईल. सगळे वकील एकत्र आलेत, नेमका काय विषय आहे, का घोषणा देत आहे? साधारण 1 वर्षापासून हा जो वडगाव चांडोली फाटा ते खेड कोर्ट हा रस्ता साधारण 1 वर्षापासून खड्डे पडलेले आहेत. नुसते खड्डेच पडले नाही तर रस्ता सगळं वाहून गेलेला आहे. साधारण 6 ते 7 महिन्यापूर्वी खेड कोर्टाचं उद्घाटन नामदार हायकोर्टच्या मार्फत झालं. त्या रात्री स्थानिक प्रशासनाने तात्पुरतीची डागडुजी म्हणून हे खड्डे एका रात्रीपुरते बुजवले. हायकोर्ट गेल्यानंतर त्याच्याबरोबर इथले खड्डेसुद्धा वाहून गेलेले आहेत. आणि साधारण आम्ही 6 ते 7 महिने PWD असो किंवा स्थानिक प्रशासन असो किंवा इथले नेते असो यांच्याशी वारंवार संपर्क करून हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याची मागणी खड्डे जे आहेत ते बुजवण्याची मागणी केली, पण आमच्या मागण्या कुठेही दाद दिली नाही. हा जो रस्ता आहे ही तालुक्याची मूळ वाहिनी आहे. कारण ह्या रस्त्यातून सगळे आमदार, खासदार, सगळे नेते मंडळी, सगळे शासकीय अधिकारी, सर्व कोर्ट, वकील, पक्षकार, सर्वसामान्य जनता, शाळेतली मुले ह्या रस्त्याने जात असतात. परंतु कोणालाही ह्या रस्त्याची कीव येत नाही. विकास कुठे आहे हा तालुक्यात शोधण्यापेक्षा ह्या रस्त्यावरून जर शोधला तर बरं होईल असं आमच्या वकील संघटनेला वाटते. वकील संघटना अशा कार्यक्रमामध्ये कायम अग्रेसर राहते आणि हा एक भाग वकील संघटनेने हाती घेतलेला आहे. लवकरात लवकर म्हणजे 8 दिवसाच्या आत हे जर खड्डे बुजले नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन करण्याची वकील संघटनेची ताकद आहे आणि ती पुढे आम्ही दाखवूया. तुम्ही एक वकील साहेब प्रश्न वापरला, विकास कुठे आहे, नेमका टोमणा कोणाला? आम्हाला कोणत्याही राजकारणामध्ये पडायचं नाही. राजकारण आमचा धंदा नाही. परंतु ज्याला कोणाला ह्या रस्ता चांगला वाटतोय त्यांनी इथे येऊन बघावं किती खड्डे आहेत. जर ह्या रस्त्यातून एक सर्वसाधारण माणूस जर 2 व्हीलर गेला तर त्याचा मणका 2 मिनिटात तुटू शकतो अशी ह्या रस्त्याची परिस्थिती झालेली आहे. आणि हा मुख्य रस्ता आहे तालुक्याचा. तालुक्याचा मुख्य रस्ता आहे. आणि हा मुख्य प्रवेशद्वारामध्ये जर अशी अवस्था असेल तर तालुक्याची काय अवस्था आहे? आणि आम्ही अनेक दिवसापासून सांगतोय की तिथं जिल्हा न्यायालय आहे, शासकीय सर्व कचेऱ्या आहेत, मुख्य प्रवेशद्वार आहे. हा रस्ता जो आहे हा मुख्य रस्ता असताना त्याची अवस्था अशी दयनीय झालेली आहे. वास्तविक आता शासनानं, प्रशासनानं याच्यात लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणाहून आजी माजी लोकप्रतिनिधी प्रवास करत असतात. सतत अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी जात येत असतात. अनेक दिवसापासून या रस्त्याची अशी अवस्था आहे, परंतु त्यांचं कुणाचं याच्याकडे लक्ष नाही. म्हणून खेड तालुका वकील संघटनेने निर्णय घेतलेला आहे की हा जर रस्ता लवकरात लवकर जर नाही झाला 10-15 दिवसात तर आम्हाला फार या ठिकाणी मोठं असं आंदोलन, रास्ता रोको आंदोलन घ्यावं लागेल. आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सर्वजण सक्रिय आहोत. कारण हे जिल्हा न्यायालय आहे.
या जिल्हा न्यायालयामध्ये पुणे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून अनेक लोक येत जात असतात आणि या लोकांची ही गैरसोय होते. ही गैरसोय दूर करणं आमचं वकील संघटनेचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर करत आहोत आणि आमचा संपूर्ण वकील संघटनेचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्या ठिकाणी आम्ही हे आंदोलन यापुढे सुद्धा तीव्र करणार आहोत.